नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, गेल्या महिन्यामध्ये सीएनजीच्या दरांमध्ये 2 रुपयांनी वाढ करण्यात आली होती। आता पुन्हा 1 रुपये 10 पैशांची वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे वाहन चालकांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे। जागतिक बाजारामध्ये डॉलरची किंमत वाढल्यानं महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांनी पुन्हा सीएनजीच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। नैसर्गिक वायूच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे ही दरवाढ करण्यात येत असल्याचं MNGLचं म्हणणं आहे। ऑपरेशनल क्षमता आणि ग्राहकांना परवडण्याची शक्यता यांचा समतोल राखण्यासाठी MNGLने या वाढीचा काही भाग स्वतः काढून घेतलाय। परिणामी पुण्यातील सीएनजीच्या दरांमध्ये 1 रुपया 10 पैसे प्रति किलोची वाढ झालेली आहे, ज्यामध्ये उत्पादन शुल्क आणि राज्य कर समाविष्ट आहे, जे एकूण वाढीच्या सुमारे 15% भाग आहेत। या बदलामुळे MNGLच्या ग्राहकांच्या हिताची सर्वोच्च प्राथमिकता आणि वायू पुरवठ्यातील अखंडता कायम राहील हे स्पष्ट होतं। या किरकोळ वाढीच्या बाबतीत देखील सीएनजी हे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेमध्ये अद्यापही सर्वात किफायतशीर आणि पर्यावरणपूरक इंधन आहे, परंतु सातत्यानं होणाऱ्या दरवाढीमुळे त्याचा वाहनधारकांना आर्थिक फटका नक्कीच बसतोय। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्यात। याचा वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात फटका हा सहन करावा लागत असल्यानं अनेक नागरिक आता सीएनजी वाहनांकडे वळालेले आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दरामध्ये सातत्यानं वाढ होत आहे। सध्या शहर परिसरामध्ये सीएनजी हा 87 रुपये 90 पैसे प्रति किलोने मिळत आहे। आता यामध्ये 1 रुपया 10 पैशांची वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे 1 किलो सीएनजी गॅससाठी आता एकूण 90 रुपये मोजावे लागणार आहेत। शहरामध्ये सीएनजीवरती धावणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे 3 ते 4 लाखांच्या घरात आहे। यामध्ये 4 चाकी कारची संख्या सर्वाधिक आहे। यानंतर रिक्षा, PMPML बसेस, अन्य वाहनांचा देखील यामध्ये समावेश होतो। सध्या PMPMLच्या ताफ्यामध्ये जवळपास 800 सीएनजीवरती चालणाऱ्या बसेस आहेत। यामुळे अशा वाहन चालकांना याचा फटका बसणार असून वाढीव दराने गॅस खरेदी करावा लागणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता सीएनजीच्या दरांमध्ये पुन्हा वाढ झालेली आहे। तर ही बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी आम्ही पोहोचवलेली आहे। याबद्दल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जर तुम्हाला अजूनही हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।